नमस्कार. बघा, समोरचा पार्ट कंटिन्यू करायच्या अगोदर एक सांगतो. या ठिकाणी पुढच्या प्रश्नात थोडे इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आपण आता स्टडी करणार आणि म्हणजे थोडा तुम्हाला एक भाग इथं समजून घ्या की प्रत्येक फॉर्मॅटमध्ये असा महत्त्वाचा असा हा पार्ट आहे. तुम्हाला सी ई टीसारख्या परीक्षेत येऊ शकतो, स्टेट बोर्डलासुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. थोडक्यात एक ह्या प्रश्नाला महत्त्व द्या इतकंच सांगू शकतो. बघा, पुढचा प्रश्न न्यूमरेटरमध्ये आपल्याला दिसणार. सेकंड क्वेश्चनचा हा सेकंड प्रॉब्लेम आहे. जसं मी सांगितलं, मधले जे काही ते 1 2 3 प्रश्नाचा सेट आहे ते आपण नंतर घेणार. तर कॉस एक्स अपॉन एक्स मायनस ए हा प्रश्न आहे. तर आता या ठिकाणी तुमचं पहिलं काम काय असणार आहे सांगू का तुम्हाला. याचा जो डिनॉमिनेटर आहे का, डिनॉमिनेटर त्याला टार्गेट करा. म्हणजे तुम्हाला इथं हे उदाहरण थोडंसं परेशान करू शकतं. असे एक सारखे 2 3 उदाहरणं सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हा भाग 100% मी सांगतो की सोपा वाटणार. एक 2 3 उदाहरणाचा म्हणजे तुम्हाला वेळ लागणार. आता या ठिकाणी आपलं हे जे एक्स मायनस ए आलं का, याला तुम्ही टार्गेट करा. मग नेमकं टार्गेट करा म्हणजे काय, तर कॉस एक्स आपल्याकडं होता, मी मनानेच मायनस ए घेतला. जर खाली प्लस ए असतात आपण प्लस ए घेतला असता, खाली मायनस ए म्हणून मायनस ए घेतला. आणि प्लस ए ही त्याची रिप्लेसमेंट, कारण आपण असं तर करू शकत नाही की डायरेक्टलीच आपण हा मायनस घेतला, मायनस ए घेतला. तर याची हा रिप्लेसमेंट आहे प्लस ए, की हे कॅन्सल होणार आणि आपला आन्सर 0 येणार. म्हणून ही त्याची तयारी आपण मायनस ए प्लस ए दाखवलं. आणि आता या ठिकाणी डिनॉमिनेटर आपण ॲज इट इज लिहिला साईन एक्स मायनस ए. आता बघा, आपल्याकडं एक सूत्र आहे. ते सूत्र असं आहे की कॉस ए मायनस बीचं. तर हे सूत्र कसं आहे, आता बऱ्याच जणांना हे पाठसुद्धा असेल, नसलं तर 1 2 मिनटं थोडंसं आठवून घ्या. हे सूत्र कसं आहे, कॉस ए इंटू कॉस बी, इकडं मायनस साईन आलं तर इकडं समोर प्लस येतं, साईन ए इंटू साईन बी, असं हे सूत्र आहे. वाचून घ्या वाटले असे सूत्र. कॉस ए मायनस बी, कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी, आणि इकडं मायनस असला तर इकडं प्लस, साईन ए इंटू साईन बी. तर या सूत्रानुसार आपण इथं विस्तार करणार. वाटल्यास तुम्ही हे सूत्र इथं लिहू शकता, थोडं तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून, की कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी, इकडं मायनस तर इकडं प्लस, आणि इकडं प्लस असला ना मग इकडं मायनस, साईन ए इंटू साईन बी. मग आपल्या उदाहरणात कॉस एच्या भूमिकेत आला एक्स मायनस ए, म्हणजे आपल्या उदाहरणाच्या किमती अनुसार ही सिम्प्लिफिकेशन असं होणार. कॉस एच्या भूमिकेत कोण आहे, एक्स मायनस ए, इंटू बीच्या भूमिकेत हा कॉस ए, इकडं प्लस आला म्हणजे इकडं येणार, सॉरी, इकडं प्लस आला म्हणजे इकडे येणार मायनस, हा मायनस, साईन ए इंटू साईन बी, म्हणजेच साईन ऑफ एक्स मायनस ए इंटू साईन बी म्हणजे साईन ए. ठीक आहे. हा डिनॉमिनेटरमध्ये साईन एक्स मायनस ए. आता आपण एक काम करू, थोडंसं काय करू, हा कॉस एक्स मायनस ए इंटू कॉस ए एवढ्या याला सेपरेट करून घेऊ. हा डिनॉमिनेटर साईन एक्स मायनस ए. मग तुम्ही म्हणसाल हो सर, याला आपण सेपरेट करू शकतो कारण मायनस साईन आहे. आणि साईन एक्स मायनस ए इंटू साईन ऑफ ए याला सुद्धा आपण सेपरेट करून घेऊ, साईन ऑफ एक्स मायनस ए. थोडंसं ह्या स्टेपला व्यवस्थित समजून घ्या. घेतलं सेपरेट करून. आता बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, या मेथडला थोडं व्यवस्थित बघा. या ठिकाणी हा साईन एक्स मायनस ए, साईन एक्स मायनस ए होतो कॅन्सल. बघा, हा जो कॉस ए का, हा प्युअरली कॉन्स्टंट आहे, कारण हा ए म्हणजे इथं कॉन्स्टंट असतो. आणि कॉस अपॉन साईनचं बनतं कॉट एक्स मायनस ए. सिमिलरली इकडं साईन ए हा कॉन्स्टंट आहे, तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता, साईन ए 1 का इंटिग्रेशन. आता विचार करा तुम्ही, अरे आपल्याकडं फॉर्म्युला आहे ना कॉट एक्स मायनस एचा, कॉट एक्स मायनस एचा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. तर कोणता फॉर्म्युला आहे कॉट एक्स मायनस एचा, थोडा आठवा. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, थोडा आठवा. तर फॉर्म्युला आहे लॉग 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 साईन एक्स मायनस ए, हे सूत्र. आणि हे मायनस, हा साईन ए, आणि 1चं इंटिग्रेशन एक्स म्हणजे एक्स साईन ए, हा प्लस सी.
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक स्वतः थोडंसं डोकं वापरायचं होतं की बाबा आपल्याला अगोदर हा डिनॉमिनेटर टार्गेट करून इकडं -a होता म्हणून आपण हा मानाने -a घेतला. ह्या -aची रिप्लेसमेंट ही +a. नंतर इथं आपण हे सूत्र या ठिकाणी बघतो आणि या सूत्रानुसार करतो इथं विस्तार, त्याला स्प्लिट, आणि मग आपल्याला हे उदाहरण अशा पद्धतीचं मिळतं. तर अगोदर हे उदाहरण लिहून घ्या आणि जरी काही ह्या उदाहरणात अडचणी असतील घाबरू नका. पुढचे 2-3 उदाहरणं अशाच पद्धतीचे तुम्ही फक्त हे उदाहरण लिहून घ्या आणि याच्यानंतरचं सुद्धा उदाहरण तुम्ही अशाच पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर बघा सेम पॅटर्नचं उदाहरण. या ठिकाणी न्यूमरेटर आहे x-a आणि डिनॉमिनेटर cos x + b. तर टार्गेट कशाला करा तुम्ही? डिनॉमिनेटरला. काय टार्गेटमध्ये x + b? सुरुवातीला आपलं पहिलं काम काय असणार आहे माहिती आहे का? साईन x तर आपल्याकडे आहे, डायरेक्टली इथं +b लिहिणं. मग +b घेतल्यानंतर तिची रिप्लेसमेंट आपल्याला करणं लागणार -bची. ती करून टाका बाजूला आणि हा -a या ठिकाणी होता ते लिहून टाका इथं. म्हणजे हे तुमचं ह्या उदाहरणातलं पहिलं काम, ज्याला आपण म्हणू कमीत कमी इथून उदाहरणाची सुरुवात झाली. आणि नंतर डिनॉमिनेटरमध्ये घ्या cos x + b. आता थोडंसं डोकं लावा. या ठिकाणी हे झालं साईन x + b आणि इथून आपण घेतला मायनस कॉमन आणि b + a लिहिलं a + b. थोडं ते असेंडिंग ऑर्डरने ते बरोबर वाटतं. हे झालं cos ऑफ x + b. आता या ठिकाणी एक काम करा, तुम्ही साईन a - bचा फॉर्म्युला वापरा. जसं कॉसचा फॉर्म्युला असतो ना, तसंच साईनचा फॉर्म्युला आहे साईन a - b. हा थोडा वेगळा फॉर्म्युला आहे, पण याच्यात कसं असतं साईन a × कॉस b आणि हा मायनसचा इकडं झाला प्लस कॉस a × साईन b. जर हे असं असलं ना, तर याला आपण वरच्या सूत्रानुसार किमती वापरून डायरेक्टली असं लिहू शकतो. साईन एच्या भूमिकेत कोण आहे? x + b मायनस कॉस बीच्या भूमिकेत कोण आहे? a + b. सॉरी, इथं इंटू साईन या, साईन आहे कॉस b. इकडं मायनस तर इकडं मायनस, इकडं प्लस नसतो. पुन्हा एकदा सांगतो, हे साईनचं सूत्र आहे, हे चुकून लिहिलं. इकडं साईनच्या सूत्रात इथं जे चिन्ह आहे का तेच मध्ये येणार. इथं मायनस आहे तर इथं मायनसच येणार. ते कॉसच्या सूत्रात विरुद्ध चिन्ह येतं. आता कॉस x + b × साईन a + b. आता काय करणार आपण पुढच्या स्टेपमध्ये? तर याला करणार सेपरेट. तर मी डायरेक्टली इथं सेपरेट करतो. कॉस x - b आणि कॉस ऑफ x - b. काय होतं बघा या ठिकाणी, सॉरी, कॉस x + b आहे, नॉट मायनस, हा प्लस. चला ठीक आहे. आता हा कॉस a + x + b, इकडं तर साईन आहे, कॅन्सल होणार नाही. बघा कॉस x + b, कॉस x + b कटला. मग इथं उरलं काय? हा कॉस a + b घेतला इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आणि नंतर टॅन x + b. कसं आलं टॅन? साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉस काय होणार? टॅन होणार ना. तर त्याचं घेतलं आपण डायरेक्टली टॅन मायनस. आता इथं तर कॉस x + b, कॉस x + b कटला. मग उरलं काय? इंटिग्रेशन ऑफ साईन a + b. साईन a + b या ठिकाणी काय झाला? उरला. आता थोडक्यात आपल्याला या ठिकाणी इतकं समजलं की अशी व्हॅल्यू आपल्याला आता या ठिकाणी मिळाली की जिला आपण इंटिग्रेट करू शकतो. म्हणजे कसं बघा, हा कॉस a + b आणि थोडक्यात टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक, म्हणजेच लॉग सेक x + b. सिमिलरली हा साईन a + b ॲज इट इज, कारण हा कॉन्स्टंट आहे आणि फक्त इथं इंटिग्रेशन येणार x1चा इंटिग्रेशन, बाकी साईन a + b प्लस फायनली c. हे तुमचं झालं फायनल आन्सर.
म्हणजे अगोदर हे समजून घ्या की ह्या प्रश्नात नेमकं आपल्याला करणं काय. आलं लक्षात? तर सोपा पार्ट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मागचं उदाहरण झाल्यानंतर ॲटोमॅटिकली हे उदाहरण थोडंसं कुठंतरी आपल्याला सोपं वाटायला लागतं. त्याचे 2 कारणं आहे. पहिलं तर ॲज इट इज सेम पॅटर्नचे 2 उदाहरणं आले आणि दुसरं उदाहरण त्या दोन्ही उदाहरणात एक कॉमन गोष्ट आपण करतो, डिनॉमिनेटरला टार्गेट करून व्हॅल्यू घेतो वरची. आता असे 2 उदाहरणं आपल्याला सॉर्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा आहे. इथं काही जर तुम्हाला डाऊट वाटत असले तर सरळ सरळ सांगू का, सॉल्ड एक्झाम्पलमधले सुद्धा उदाहरणं तुम्ही सोडवा आणि याच कंटिन्युएशनमध्ये इथं लिहा. ठीक आहे. तर बघा पुढचं उदाहरण. बघा समोरचं उदाहरण क्वेश्चन नंबर 4. तर थोडा वेगळा प्रॉब्लेम आणि हे ज्या पद्धतीचा हा प्रश्न आहे ना, असे प्रश्न आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये पुन्हा एक पूर्णच्या पूर्ण सेट येणार आहे. तर आता हा प्रश्न फक्त नॉमिनल समजून घ्या, कारण याचा जो खरा पार्ट आहे, जो पूर्ण एक क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचा आहे, हा आपल्याला कुठं मिळणार, पुढच्या एक्सरसाइजमध्ये. तर बघा या ठिकाणी आपल्याला जे उदाहरण वापरलं 1/sin x × cos x, पहिली जी मेथड आहे का ती एक 2 मिनटं मी तुम्हाला सांगतो. आपण काय करणार, डिवाइड बाय NR and DR cos स्क्वेअर. डिवाइड बाय cos स्क्वेअर x म्हणजे याचा डायरेक्टली अर्थच होत असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, कारण कोणत्याच एकाच पार्टला आपण त्याला डिवाइड करू शकत नाही. म्हणजे वर cos स्क्वेअरने डिवाइड करा आणि खाली सुद्धा cos स्क्वेअरने डिवाइड करा. हा sin x × cos x प्लस 2 cos स्क्वेअर x. मी काय करतो, याला सेपरेट लिहून घेतो. इकडं cos स्क्वेअर आणि इकडं cos स्क्वेअर. मग आता तुमच्या मनातला जे प्रश्न आहे की यार सर डायरेक्टली तुम्ही सुरुवातच केली डिवाइड बाय cos स्क्वेअर, काहीच सांगितलं नाही, काय कारण होतं की आपण cos स्क्वेअरने डिवाइड करणार आहे, म्हणजे आम्हाला समजू द्या. तर ठीक आहे ना, आपण त्या गोष्टीचा विचार करू. बघा या ठिकाणी हा 1/cos स्क्वेअर होऊन जातो sec स्क्वेअर x. ठीक आहे. आता या ठिकाणी हा cos आणि cos कटतो आणि इकडे एक cos होता, तो cos उरला. हा साइन बाय जो एक cos उरला त्याचा आपण डायरेक्टली इकडं लिहू tan x. आणि आता काय झालं, हा पूर्ण cos स्क्वेअर कटला, हे आलं 2. आणि आता इथं तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. बघा ही ती अरेंजमेंट आहे जिथं तुम्हाला टॅनचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली सेकचा स्क्वेअर मिळतो. आता तुम्ही इथं विचार करू शकता की हा यार सर, आता आपण जर t tan x ला जर कन्सिडर केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतो, सेक स्क्वेअर x, जो की आपला न्यूमरेटर आहे. आणि तुमचा आन्सर सरळ आपल्याला असं मिळतं dt/t+2. थोडक्यात आपलं हे काय झालं, थोडक्यात हे उत्तरच आलं, कारण आता 1/x चा जो फॉर्म्युला आहे का तो आपण वापरणार ना. काय 1/x चा फॉर्म्युला, तर बघा 1/x चा फॉर्म्युला असतो log x, म्हणजे तुमचं उत्तर आलं log t+2 + c, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर सोपं उदाहरण आहे आणि मी पुन्हा सांगतो, असे उदाहरणं आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढचा भाग सुरू करायच्या अगोदर बरं तुम्ही हे लिहून घ्या, नंतर आपण पुढचा भाग सुरू करू. बघा पुढचा भाग किंवा पुढचे उदाहरणं सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सांगतो, आता समोर एक 4-5 उदाहरणात आपल्याला त्याची मांडणी बघून काही डिसिजन घ्यायचे आहे. पहा मांडणी म्हणजे कसं, आता एक पर्टिक्युलर अशी मांडणी येणार आहे आपल्यासमोर. म्हणजे थोडक्यात सांगू का, जसं a sin x + b cos x. a आणि b इथं कॉन्स्टंट समजा, तुम्ही अंक स्मॉल a सुद्धा वापरू शकत होतो. c sin x किंवा cos x काही समजा, प्लस d sin x किंवा c sin x d cos x, असं ही अशी एक अरेंजमेंट तुमच्या समोर येणार. किंवा दुसरी ax² + b आणि cx² + d, अशी अरेंजमेंट सुद्धा तुमच्यासमोर येऊ शकते किंवा येणार. मग ह्या मांडणीत जो प्रश्न येतो, अशा अरेंजमेंटमध्ये जो प्रश्न येतो, त्याला एक खास मेथडने आपल्याला सॉल्व करणं लागतं. ती म्हणजे काय समजून घ्या.
तर इथं आपण सूत्र वापरणार न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डायरेक्टली डिनॉमिनेटर, ए इंटू डायरेक्ट डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सॉल्व करणं इतकं लक्षात असू द्या. म्हणजे याला थोडक्यात लिहून दाखवू का कसं. हे झालं ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स इज इक्वल टू ए इंटू ॲज इट इज डिनॉमिनेटर सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स प्लस डेरिवेटिव्ह म्हणजे काय बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सी कॉस एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला मायनस सी आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स प्लस डी साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हे असं आपण लिहिणार. हे तुम्हाला करणं लागणार आहे समोरच्या उदाहरणात. म्हणजे एक स्पेसिफिक अरेंजमेंट आपल्याला मिळणार. त्या अरेंजमेंटला आपल्याला या सूत्राचा वापर करून सॉल्व करणं लागणार इतकं लक्षात असू द्या. बघा मग पुढचं उदाहरण. तर ह्या अरेंजमेंटचा भाग शक्यतो उदाहरण वाचल्या लक्षात येतो. आणि काही एक दोन उदाहरणं आहे की एक दोन स्टेपचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपण त्याला सॉल्व करू शकतो. डायरेक्टली सुरुवात करा. न्यूमरेटर म्हणजेच काय साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स म्हणजे या किमतीच्या जागी ए इंटू डिनॉमिनेटर म्हणजे कोण 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स ए इंटू डिनॉमिनेटर आणि प्लस बी इंटू डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. कोण आहे डिनॉमिनेटर 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. आलं लक्षात. मग आता पुन्हा आपण इथं लिहिणार ए इंटू 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी. अब डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय 3 साइन एक्स, तर काय होतो साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 3 कॉस एक्स आणि मायनस काय होतो कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, तर हा झाला मायनस साइन एक्स. आता याचा हा प्रोडक्ट करून घ्या 3 इंटू ए थ्राइस ए साइन एक्स प्लस 4 इंटू बी 4 ए कॉस एक्स पुन्हा बी इंटू 3 बी कॉस एक्स पुन्हा 4 इंटू बी मायनस 4 बी साइन एक्स. आता मी जे अंडरलाईन पार्ट करतो का ते बघा. या इथं साइन एक्स आहे बघा, दुसरा साइन कोणत्या ठिकाणी ते बघा हा साइन. मी ह्या दोन्ही साइनमधून साइन जर कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळतं थ्राइस ए मायनस 4 बी आणि साइन घेतला कॉमन इकडं साइन एक्स. मग तुम्ही म्हणसान सर एक काम करा ना याच्यातून कॉस कॉमन घ्या. आपल्याला काय मिळतं हे 4a प्लस 3b आणि कॉस एक्स कॉमन. पण आता थोडंसं जर आपण डोकं वापरलं ना तर बघा ॲक्च्युअल हे उदाहरण काय होतं. ही पूर्ण उजव्या बाजूची व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूशी कम्पेअर होणार आहे साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स, कारण मध्ये साइन इज इक्वल. जर ह्या दोन्ही किमती सारख्या आहे तर याचा अर्थ कॉस एक्सच्या समोर इथं असला पाहिजे हा 2, कारण ह्या दोन किमती जर एक दुसऱ्याला इक्वल आहे. विचार करा ना, हा कॉस एक्स आहे ना, ह्याच्यासमोर ही जी व्हॅल्यू आहे ही काय 2 आहे आणि 3a मायनस 4b तुम्हाला सर याचा अर्थ हा साइन आहे तर ह्याच्यासमोर काय 1 आहे. म्हणून कम्पेअरिंग इक्वल पार्ट ऑफ बोथ साइड आपल्याला मिळणार थ्राइस ए मायनस 4b इज इक्वल टू 1 आणि 4a प्लस 3b इज इक्वल टू याचा कंपोनंट्स म्हणजे ह्या कॉस समोर कोण होता तर 2. आणि आता हे इक्वेशन आपण सॉल्व करणार. तर थोडक्यात तुम्हाला सांगतो इकडं आपल्याला हे सॉल्व करायसाठी एक सरळ मी काय करतो इक्वेशन 1ला करतो 4नी मल्टिप्लाय आणि इक्वेशन 2ला करतो 3नी मल्टिप्लाय. म्हणजे आपल्याला तो 10वीचा रूल होता दुसऱ्या इक्वेशनच्या पहिल्या नंबरने पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा
ते अल्टरनेट रूल ज्याला म्हणतो आपण. चला हा प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला हेच इक्वेशन खाली असं मिळतं. मी इकडं लिहितो 4 3 जा 12, 4 3 12, 4 4 जा 16 मायनस 16b आणि 4 1 जा 4, 4 1 4, पुन्हा 4 3 12 प्लस 3 3 जा 9 इज इक्वल टू 6. साईन चेंज करून टाका. तुमच्या लक्षात येणार की हे कटलं. मायनस 25b इज इक्वल टू -2. हे झालं कॅन्सल. b इज इक्वल टू आलं 2/25. b किती आलं? 2/25. पुन्हा एकदा सांगतो, बीचं आन्सर किती आलं? 2/25. आता हे आन्सर इकडं न वापरता आपण काय करू? पुन्हा अल्टरनेट व्हॅल्यूज करू. आता आपल्याला बी सेम करणं आहे ना, तर ह्या 3नी याला मल्टिप्लाय करा आणि ह्या 4नी याला मल्टिप्लाय करा. म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 इतकं शॉर्टली केलं तरी चालतं एक्झाममध्ये सुद्धा. म्हणजे हे झालं 3 3 जा 9a, 4 3 जा 12. कारण काय आहे, आपण ही किंमत इकडे वापरली असती, पण हा ऑलरेडी अपूर्णांक आहे 2/50. बरं असा अपूर्णांक आहे, बीच्या जागी आपण वापरलं तरी 4ला 25ने डिवाइड होत नाही. तर आपण काय केलं, त्याच्या नांदी न लागता फ्रॅक्शनच्या सरळ सरळ ह्याच मेथडने दुसरी व्हॅल्यूसुद्धा काढून टाकली. आता तुमच्या लक्षात येतं पहा, ॲटोमॅटिकली इथं बी बी काटला, कारण साईनसुद्धा अपोजिट आहे. 16 9 पुन्हा झाले 25. ए इज इक्वल टू 8 आणि 3 11. ए इज इक्वल टू आले 11/25. काहीच करणं नाही आता तुम्हाला. आता काय करणं आहे माहिती आहे का? हा न्यूमरेटर कट करून तिथं तुम्हाला ही व्हॅल्यू वापरणं आहे. म्हणजे काय? ए, तर एच्या जागी 11/25 मतलब 11/25 इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे 3 sin x प्लस 4 cos x आणि प्लस बी. बी म्हणजे किती? 2/25. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? 3 cos x मायनस 4 sin x. आता याला सेपरेट करून टाका आणि हा जो डिनॉमिनेटर आहे इंडिपेंडेंटली दोन्हीच्या खाली घ्या. 3 sin x प्लस 4 cos x आणि 3 sin x प्लस 4 cos x. बघा प्रत्येक उदाहरणात इथं असं झालं पाहिजे. तुम्हाला सर झालंच पाहिजे. यस, प्रत्येक उदाहरणात इथं असं झालं पाहिजे. हा कटतो, इथं फक्त कॉन्स्टंट उरतो 11/25 आणि इथं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असतो. म्हणजे त्याचं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता आन्सर 2/25 लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x. ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे सर असं डायरेक्ट आन्सर येतं, अरे बाबा ही प्रॉपर्टी आहे, हा एक गुणधर्म आहे की इंटिग्रेशनमध्ये जर असे दोन फंक्शन असतील, इंटिग्रेशनमध्ये जर असे दोन फंक्शन असतील की त्याच्यात खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा आपल्याला वर मिळतो, ही सिच्युएशन, तर याचं आन्सर डायरेक्टली असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग तुम्हाला सर हा रूल इथं वापरला का? करेक्ट. ह्या रूलची सिच्युएशन आपल्याला इथं आहे. इथं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर येतो. म्हणजे ह्या उदाहरणात हेच होतं, प्रत्येक वेळेस हेच होतं. असं आहे. तर थोडं मोठं उदाहरण होतं, व्यवस्थित लिहून घ्या. काही अजून कमी असतील, काही भाग समजला नसेल तर पुढच्या गणितात आपण त्याला क्लिअर करायचा प्रयत्न करू. बघा पुढचा प्रश्न म्हणजे 6 नंबरचा प्रॉब्लेम. 1/2 प्लस 3 tan x. आता ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर हा प्रश्न तर आपल्याला बघितल्या वाटत नाही की त्या रूलवर आधारित आहे. तुम्ही तर बोलले होते की त्याचं एक स्पेसिफिक अशी अरेंजमेंट असते. अरे बाबा हो, याच्या सिम्प्लिफिकेशनला वाव आहे. कसं बघा, 1/2 प्लस 3 टॅनला आपण काय लिहू शकतो? sin x अपॉन cos x. आता करा याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे काय झालं? 1/2 cos x प्लस 3 sin x अपॉन हे होल डिवाइड बाय cos x, ज्याला आपण म्हणतो तिरपा गुणाकार. याने याला गुणलं, इथं काहीच नसतं, डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करून याने याला गुणलं. आता हे भागिले उलट गुणिले झाल्यानंतर सरळ सरळ आपलं उदाहरण असं दिसतं. I इज इक्वल टू cos x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x. 2 cos x प्लस 3 sin x. आणि आता त्या रूलने हा प्रॉब्लेम आपण सोडू शकतो. तुम्हाला सर पण न्यूमरेटरमध्ये वर sin x नाही आहे. अरे बाबा ते 0 कन्सिडर होणार ना.
ते 0 कन्सिडर होणार. म्हणजे पुन्हा ते सूत्र, न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. बघा न्यूमरेटर कॉस एक्स इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर 2 cos x प्लस 3 sin x प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. घेऊ का डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचा? बघा आता डायरेक्ट म्हणजे नेमकं काय बघा. आता इतकंच आपण करू शकतो की हा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर म्हणजे काय 2 cos 3 sin x. अर्थ कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन, म्हणजे -2 sin x. कशाचा? ह्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कारण नंतर आपण डेरिव्हेटिव्ह वापरतो. प्लस 3 cos x. ठीक आहे. मग आता उदाहरणात आपण सरळ सरळ काय करणार, समोर कम्पेअर करताना हे ट्वाईस ए कॉस एक्स प्लस थ्राईस ए साईन एक्स पुन्हा -2 बी साईन एक्स प्लस 3 बी कॉस एक्स. आता साईन साईन आणि कॉस कॉस पैकी कॉमन घ्या. आता हा कॉस एक्स इकडं आणि हा कॉस एक्स इकडं. ठीक आहे. हा साईन एक्स इकडं आणि हा साईन एक्स इकडं. तर अगोदर आपण साईन एक्समधून कॉमन घेऊ. हा साईन एक्स तर उरतो काय थ्राईस ए -2 बी टेकिंग कॉमन साईन एक्स. नंतर प्लस 2a आणि प्लस 3b कॉस कॉमन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं तर एक स्टेप वाढू शकता. साईन साईन जवळजवळ घ्या, कॉस कॉस जवळजवळ घ्या. आता कम्पेअरिंग इक्वॅलिटी ऑफ बोथ साईड. मग इथं तुम्ही म्हणणार आहे सर साईनला कम्पेअर करायला इकडं तर फक्त कॉस एक्स आहे. चला कॉस एक्स समोर सुद्धा काही नाही म्हणजे एक असतो हे आपण मानू शकतो. पण इथं साईनच नाही आहेत, मग कम्पेअर कसं करणार आहे? तर साईनच नाही आहे तर इथं येणार 0 आणि हे होणार ट्वाईस ए प्लस 3b इज इक्वल टू 1. तू या समोरचा अंक आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 हे सॉल्व करा. ह्या सिम्प्लिफिकेशनसाठी मी समीकरण 1ला 2नी आणि 2ला 3नी मल्टिप्लाय करतो आणि काय करतो ए सारखं करतो. तर बघा हे झालं 3 2 जा 6a. तुम्ही खाली लिहा 3 2 जा 6a -2 2 जा 4b इज इक्वल टू 0. 3 2 जा 6a प्लस 3 3 जा 9b इज इक्वल टू 3. हे कटलं मायनस मायनस मायनस. 9 4 झाले 13 -13b इज इक्वल टू -3. हे मायनस मायनस कटले, b इज इक्वल टू 3/13. तुम्ही स्वतः हे उदाहरणं अशा पद्धतीनं सॉल्व करून बघा. नंतर जर बीची व्हॅल्यू तुम्हाला इकडं वापरायची असली तर वापरू शकता. सोपा भाग आहे कारण इथं इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे कसं बघा थ्राईस ए -2 आणि बीच्या जागी 3/13 3/13 इज इक्वल टू 0. मग हे झालं थ्राईस ए इज इक्वल टू -6/13 इज इक्वल टू 0. म्हणजेच ए इज इक्वल टू किती आलं या ठिकाणी तर 6/13 इंटरचेंज झाल्यानंतर आणि हा 3 गेला खाली. हे झालं 3 2 जा 6. काय झालं 3 2 जा 6. म्हणजे आन्सर आलं ए इज इक्वल टू 2/13 असं. आणि आता याच व्हॅल्यू तुम्हाला ए आणि बीच्या ह्या पुन्हा मागच्या उदाहरणासारखं सबस्टिट्यूट करून वापरणं लागणार. तर अगोदर हे एवढं लिहून घ्या, नंतर त्या व्हॅल्यू कशा वापरायच्या ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो. बघा आता आपण काय करणार, हा वरचा जो या ठिकाणचा कॉस एक्स आहे का हा कट करून त्याच्या जागी ही व्हॅल्यू वापरणार. कोणती? ए. तर एच्या जागी आपण एची किंमत लिहिणार. काय आली 2/13. हे 2/13 इंटू डिनॉमिनेटर म्हणजे काय 2 cos x प्लस 3 sin x. ठीक आहे. प्लस बी. तर बीची व्हॅल्यू काय या ठिकाणी 3/13. 3/13 आहे ना.
तर आपण बीची व्हॅल्यू काय वापरणार 3/13. काय वापरणार बीची व्हॅल्यू 3/13. आणि 3/13 नंतर पुन्हा काय लिहिणार आपण बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर -2 sin x प्लस -2 sin x प्लस इकडं लिहितो -2 sin x प्लस हा 3 cos x. आता बघा याला जर सेपरेट केलं तर याचा डिनॉमिनेटर काय 2 cos x 3 sin x 2 cos x प्लस 3 sin x आणि हा 2 cos x प्लस 3 sin x. बघा या ठिकाणी हे पूर्ण कॅन्सल होतं. दरवेळेस कॅन्सल होणार असं बोललो. हे आलं 2 आणि या ठिकाणी बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि हा मायनस साईनसुद्धा इथं आहे आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स हा 3सुद्धा इथं आहे. म्हणजे इथं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. म्हणजे सरळ तुमचं आन्सर आलं हे 2/3 इंटू एक्स म्हणजे इंटिग्रेशन 2/3. तर हे येतं 2x/3 प्लस लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच काय cos x प्लस 3 अशा पद्धतीनं. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या. हा जो भाग आहे हा चुकीचा आहे, याला लिहू नका. अगोदर व्हिडिओ पॉज करून हा एवढा जो पार्ट आहे हा लिहून घ्या. नंतर फक्त ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी वापरल्या तेही लिहून घ्या. थोडा मोठा प्रॉब्लेम वाटू शकतो, पण कसं आहे माहिती आहे का, समजून घेतलं तर बॅक टू बॅक सारखे उदाहरणं आहे ॲटोमॅटिकली सोपे वाटतील.